जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकरण योजनेसाठी 150 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. आणि यांच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. आज 24 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी अतिशय महत्त्वाची योजना राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत लाखो शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून पात्र करून कागदपत्र अपलोड करण्यास सांगितण्यात आलं होतं. यापैकी 3,91,000 जास्त लाभार्थ्यांनी आपले कागदपत्र अपलोड केले आणि त्या लाभार्थ्यांना पूर्व समिती देखील घेण्यात आले. परंतु या योजनेच्या अंतर्गत निधीचा उपलब्ध नसल्यामुळे कागदपत्र अपलोड केलेल्या शेतकऱ्यांना गेल्या 2 ते 3 महिन्यापासून अनुदानाची प्रतीक्षा लागली आहे. जवळजवळ 3,19,000 लाभार्थी 1100 कोटी रुपयाच्या निधीच्या प्रतीक्षेत आहेत. आणि आता याच योजनेकरिता 150 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यांच्यामुळे प्रलंबित असलेल्या जे शेतकरी आहेत, अनुदानाच्या प्रतीक्षा असलेले शेतकरी, अशा शेतकऱ्यांना ज्यांच्या परदानाने यांच्यामध्ये नंबर लागेल अशा शेतकऱ्यांना या अनुदानाचे वितरण केले जाणार आहे. मित्रांनो, एकंदरीत 400 कोटी रुपयाचे निधी या योजनेकरता तरतूद करण्यात आले होते, ज्यापैकी अडीचशे कोटी रुपये यापूर्वी वितरित करण्यात आले होते आणि आता उर्वरित 150 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे, ज्यामुळे 31 मार्च 2026 पर्यंत बऱ्याच मोठ्या प्रमाणात लाभार्थी अनुदानाचे वितरित केले जाणार आहे. मित्रांनो, एकंदरीत आजच्या तारखेपर्यंत 1119 कोटी रुपयाचे निधी आवश्यक आहे या योजनेसाठी अंतर्गत अनुदान वितरण करण्यासाठी आहे. त्यापैकी 150 कोटी रुपयाचे वितरण झाले आहे. अद्याप सुद्धा 950 कोटी रुपयाचे आसपासची रक्कम ही शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरण करण्यासाठी आवश्यक आहे. त्याच्यामुळे आलेल्या शेतकरी निधीची प्रमाणे काही शेतकऱ्यांना या अनुदानाचे वितरण होईल आणि उर्वरित शेतकऱ्यांना मात्र अनुदानाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा असा जी.आर. आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही पाहू शकता. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली जाईल. धन्यवाद मित्रांनो.